ज्याची लंका सोन्याची होती तो मिळाला आणि तू टपरीने येतो कुठं असं येडेवाणी काय करतो. त्याची लंका सोन्याची होती तुझ्या का दोनच अंगठे आहे तरी पण तू दोट फिरतो भातवाड मटकीवाड भातो येड आहे का काय. ऐका नीट, जगाचा बाप जन्म जेलमध्ये झाला. एकाचा जन्म जेलमध्ये तर एकाचा जन्म राजवाड्यात, एकाचा जन्म दिवसा बारला तर एकाचा जन्म रात्री बारला, एकाचा जन्म भर उन्हाळ्यात तर एकाचा जन्म भर पावसाळ्यात, एकाचा जन्म अष्टमीला तर एकाचा जन्म नवमीला. आणि जो उद्या एक वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा, राम कधी आयुष्यात हसला नाही आणि कृष्ण कधी आयुष्यात रडला नाही. त्या रामाच्या आयुष्यात हसायजोगं कधी झालंच नाही, कायम दुखणं. आयुष्यात महाराज जन्माला यायच्या अगोदर बाण मारला त्या पोराला, श्रावण बाळाला, शाप बसला राजाला, झालं इकून तिकून पुत्रकामेश यज्ञ करून मिळवली बायको, ती रावण उठलं, त्याच्या घेतल्या बरगाड्या मोडून मिळवली सीता, मोडल्या बरगाड्या त्याचे तीन. पण ते फुगीर होत, त्याला बोल घालत नव्हतं. ते जनकाला रावण म्हणलं का रे एवढ्या मोठ्या स्वयंवराला तू मला का नाही बोलवलं. अरे जनक हुशार, एकच वाक्यात काम केलं रावणाचं. जनकाने सांगितलं एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुमच्यासारख्या विद्वानाला बोलवणं अपमान. हे फुगलं, घेतल्या बारगाड्या मोडून दोन चार, इकून तिकून रामानं बायको मिळाली, आईची बुद्धी बदलली, चला वनवासाला गेले. इकून तिकून दशरथ मिळाला, भाऊ गादीवर बसला, हा गडी वनवासातून आला. आलं इकून तिकून गादीवर बसायचं, गावातलं म्हातारडं उठलं, गावाला गेलेली बायको घरात घ्यायला मी का राम आहे का, दिली सीता सोडून. सीता गरोदरवती सोडून दिली, झाली दोन पोरं. काय बोलायचंय महाराज, रामाच्या पोरांची लोकांनी लावली होती भाऊ. ही लोक मिली नाहीत अजून, ही फक्त आडनाव बदलून जन्माला आली, नाही तर टोळी तीच. फक्त तांबड्या गायला काळ वासरू झालं, नाही तर काल मिल नाही. ते म्हातारड्या बांबाला काय प्रारब्ध राहत महाराज, काय प्रारब्ध आहे खरंच तुम्ही विचार करा. गादीवर बसायचं, पोरानं धनुष्य लावलो, बापावर लावलं की नाही. स्वतःच्या पोरानं बापाला धनुष्य लावलं आणि पोरग म्हणलं माझी आई पतिव्रता असताना ज्यानं अरण्य सोडून दिली त्याचा बदला घ्यायला आलो मी. दोन बाजून दोन पोरं, ती सीता पळत आली, म्हणली भाऊ धनुष्य घालू घेतो बाप या कुणासाठी घरी बसा. आयुष्यभर त्या बिचारी त्यांना शिवी दुखणं. हा गाड्याचा जन्म जेलमध्ये झाला पण हा रडला नाही, हा नागाटच होता. आले तर शिगिर कहाणीतच आला, पुन्हा त्यांना ताणच नाही का. ते राम थोडा विचार करायचा, पाहू बुवा, एखाद्या काही विचार नव्हता. उठली पुतना कार्यक्रम, उठला बाबर भट कार्यक्रम, जो भेटा त्याचा. त्यामुळे हे रडलं नाही, हसत राहिलं कधी शेवटपर्यंत. पण ऐका मला, त्याचंही प्रारब्ध असं होतं, सोन्याचा मणी चोरल्याचा आलाच. आता ऐका प्रारब्ध कसं राहतंय. गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला. शुद्धी आहे ना तुम्ही. गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि त्याचा सक्का मित्र भेटाय गेला, पोये बांधाय फडके नाही. आता काय बोलायचंय, हे काय एकाला मित्राला सक्का मित्र भेटायला जायचं, फडके नाही, पोये बांधायला फडके नाही, इकून तिकून घेऊन गेला, द्वारपाल उघडा म्हणून आज जाऊ देणं. योगिया मुनिजन ज्ञानी. आता इथं ऐका बरं का, सुदाम्याचे पोहे, शबरीचे बोरे, विदुर काकाच्या कन्या खायला, आणि दुर्योधन टेबल लावून बसलं देवाला जीव घालाय. 56 पदार्थ केले, ते म्हणले ज्याला घालायचं त्याला घाल, तो ऐकतच नाही आमचं. म्हणून अति श्रीमंताच्या घरी कधी जाऊ नये जेवायला, आणि त्या अवलादीला आपल्या घरी बोलू नये. ते नुसतं म्हणतोय मी एक खात नाही, तू खाऊच नको. काय ज्याला अन्नाची गरज आहे त्याला द्यायचा, नको त्या हलकटांना काय जीव घालायचं.
जे उताटून गेले त्यांना काय जेव घालणार, ज्याला अन्नाची गरज आहे त्याला घाला. मला शब्द सांगायचा होता, एकाचं प्रारब्ध असं आहे तर एकाचं प्रारब्ध असं आहे. एका बापाला 3 पोरं, एकानं लंका गमावली, एकानं लंका कमावली आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या कवा झाल्या. कारण हा गडी उठलाच नाही. उठला तर तलाठी सापडला नाही. प्रारब्ध आहे. काहीला पैसा मोजता येईन, काहीला पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले, काहीला इस्टेट मोकार पोरग नाही, काहीला इतकी पोरं झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले. 3 सख्या बहिणी केल्या, तिने फेल गेलं नाही जमलं. जमीन एक आहे, पाणी एक आहे, फुटबॉल एक आहे. जमीन एक आहे, पाणी एक आहे, फुटबॉल एक आहे, मोटर एक आहे, वाफे 3 आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, काढल्याला गेलं पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं आणि उसाला गेलं गोड झालं. एका खालीतले दगड आहे, एकावर लिहिलंय नारळ येते फळा, एकावर लिहिलंय चप्पल येते काढा आणि एकावर लिहिलंय मूर्तीला स्पर्श करू नका. 3 दगडाची मूर्ती दगडाची. नारळ द्यायचं त्याचं काय प्रारब्ध आहे. काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या का जेवलेलं ताट धुवायचं नाही, असं लुटून द्यायचं. तिला असा नवरा मिळाला, दुसरीची भांडी घासाय गेली. आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतके कष्ट केले, शाळेत नोटीस आली 100 रुपये भरा सहलीला चला. त्या मुलीने सांगितलं माझी आई सहलीला मला पाठवेल, पण माझ्या आईला कुणाच्या तरी शेतात कामाला जावं लागेल तेव्हा 100 मिळतील, मला सहलीला जायचं नाही. तिला असा नवरा मिळाला, कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. कीर्तनातलं पहिलं वाक्य जिरती फायनल झालं. दुसरं वाक्य ज्याचा त्याचा काय प्रारब्ध, बरळायचं नाही. आणि तिसरं वाक्य सांगतो लगेच अभंगात बसतो. पाया पडून सांगतो, हिंदुकडचं कीर्तन आहे. हे कालही खरं होतं, आजही खरंय, उद्याही खरंय. मी तुमच्या मुलासारखा आहे, आमुष आहे. आज माझ्या तोंडात वाक्य भोगावं लागतात. आजच्या कीर्तनात महिला पुरुषांना पाया पडून तुमचा मुलगा म्हणून एकच वाक्य सांगतो. आयुष्यामध्ये तुम्हाला किती राग आला तरी पाया पडून सांगतो, आज फक्त रोग 2 मिनिटं राग आकळा, आयुष्यामध्ये तुमचा लय मोठा फायदा होईल. लय मोठा फायदा. कोणाला आकळा, कोणाला आकळा, आकळा येऊ द्या राग, नाही राग येऊ द्या, राग येणारच आहे, पण त्याची फळं फार वाईट आहे. 2 मिनिटाचा राग आहे, हो द्या नवरा बायकोचं भांडण, थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा, भुकू देतील थोडं, भुकू द्या. ती पिसळली का बायको का बसणार नाही का, यानं लगेच उचलून आपटली, मेली ना, फरशी होती. 28 वर्ष जाऊन बसला. आज जेल मधले 60% आरोपी फक्त क्रोध ना कळल्यामुळे आहे. आणि असं उत्तर द्या मला, तर आरोपीला जेलमध्ये गेल्यावर पश्चाताप होत नाही? गजावर डोकं आपटून रडत होतो, पण वेळ निघून येईल. तुम्ही जर आज एवढं वाक्य ऐकलं ना माझं, तर जाऊ द्या, माझ्याही जन्माची सफलता होईल आणि तुमच्याही जीवनाची सफलता होईल. खरं सांगू, तुम्ही जर राग आकळवला ना, तुम्ही देवच झाले हो. वव्या सांगतो तुम्हाला, 3ऱ्या अध्यायातल्या वव्या, वव्या किती भयानक आहे पहा. हे वव्या पहा कशा आहे. 3ऱ्या अध्याय शेवटच्या वव्या आहे. 3ऱ्या अध्याय शेवटच्या वव्या आहे. 3ऱ्या अध्याय शेवटच्या वव्या आहे. जळेविण बुडविती, आगीविण जाळीती, दोरेविण बांधिती, चिखलेविण. कशावरून विषय प्रमाण सांगून जातो पुढं. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. म्हटलं विषय. आजच्या कीर्तनाला आपले 3 वाक्य फायनल झाले. उलटे एक जिरती, लय दिवस चालत नाही ते. सत्ता संपत्ती हे लय दिवस चालत नाही. कारण उत्तर आहे त्याला 17व्या अध्यायात. वार्य वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वारं वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही. आणि 90% लोक, मी मग सांगितलं 100 मध्ये 70 लोक येडे आणि राहिलेली लोक शास्त्र पाळीतच नाही. हो, टपुऱ्या माण्याची माळ गळ्यात आणि पुरीचं लग्न एकादशीला. इतकी हलकट क्वालिटी. तुम्हाला नका रे बा म्हणे, बामणान तिली बामण आमुशाल दिन, तुला लाज नको का? तू भजन तू अभंग म्हणतो ना, एकादशी अन्न पान ते श्वान विष्टे. आणि पाया पडून सांगतो, मी तुमच्या मुलासारखं कोणताही कार्य करायचं असेल तर द्वादशी सारखी पवित्र तीत नाही.
विहीर खोदायची द्वादशी, वास्तुशांती द्वादशीला, तीच सुद्धा पाहू नका, लग्न करू नका कोणत्याही महिन्यात, कारण प्रत्येक द्वादशीला प्रदोष असतो. आपली येडे एकादशीला लग्न करते. अरे करू नको होऊन जाईल. पैशाची गमेंट आहे, गमेंट कशी ते होऊन जाईल. जावायची येड निघलं मग एकादश. तुला जर समजतच नाही माणसं काय म्हणत्या. अरे एकच पोर आहे तुला, एकादशी लग्न करू नको. ज्यांना एकादश नाही त्याला गुलाबजामू करू, नाही त्यांना खिचडी करू, पण लगीन केलंच त्यानं उतटलं ते सुनच गरोदर निघली. मग महाराज ओवी आहे त्याला 16व्या अध्यायात ओवी, शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडलं का दणका बसला. मग एकानं मला कीर्तनात विचारलं, जर एकादशीला लग्न केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पोरी पळूनच आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या. बंद झाली माझी अक्कल. आपल्या ज्ञानेश्वरीत हे नाही ना, पण ज्ञानेश्वरीत ओवी आहे 17व्या अध्यायात. ऐका ओवी कोणती, वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही, आणि ही अवलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती याची ओवी आहे. ही कशी मरती याची ओवी 3ऱ्या अध्यायामध्ये 200 नंबरची ओवी आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये 200 नंबरची ओवी अशी आहे, पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला मेला. बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगावं मी लव्ह मॅरेज करेल आणि माझा संसार चांगला आहे असं म्हणावं त्यानं, लग्नाचे पैसे भरून दिला की. रोग घे शंभड्या, रोग रोग द्यायला का हरकत आहे, त्या लग्नाला खर्चच नाही. द्यायला येणे का, पण ये काय बघ, कोणी माना अथवा नका मानू, पण शास्त्र शास्त्र आहे. आता लोक पाळीत का नाही, कमेंट पंचीरती. 1 प्रारब्धाप्रमाणे राग आणि 3 राग आकडा. 3 शब्द तरी आजच्या कीर्तनातले झाले, आणि एवढे जर पाळले महाराज तर देवालाही जायची गरज नाही. यार देव सोडत बसता. गुरुवार संपले का, संपले आज, बरं झालं. काय बावळ्याचा बाजार चाललाय महाराज. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, तुम्ही इकडे उद्यपना घालत्या. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला. पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझी संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन, 2-4 कुत्रे त्याच्या माग पिशीच नेली कुत्र्या, लिंबूच घेऊन आला, लिंबू. आणि शंकर पार्वतीला म्हणतो कपून टाकेन कपून. मग पार्वतीनं आरती बदलावली, घालीन लोटांगण. महाराज इतकी सुंदर ओवी आहे 4थ्या अध्यायात. अरे जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र पुशिकाई. हे कुठं चालतं का महाराज. कोणी उठायचं महापोऱ्या पदकारण, कोणी उठायचं महापोऱ्या कीर्तन शिकवा, असं चालत नाही महाराज. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करत. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपाया तकलीफ करत, कापायला आडवं येत, पण पोसत नाही. राग आकडा प्रारब्ध आहे, आणि जे लिहिलेलं त्याला 18व्या अध्यायामध्ये 100 नंबरची ओवी अशी आहे, देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूच्या सोळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्याला 101 नंबरची ओवी अशी 18व्या अध्यायात, ललाटीचे लिहिले ते काही केलं न वडिया. पण हे सगळं घडेल पण कधी. ज्ञानोबा यांच्या 15व्या अध्यायात 35 नंबरची ओवी अशी आहे, विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. म्हणून 15व्या अध्यायामध्ये 4
497 नंबरची ओवी अशी आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. चंचल आहे चित्त चंचल आहे चित्त, ताब्यात नाही मन, निर्माण झालाय अहंकार आणि भ्रष्ट झाली ती बुद्धी. म्हणून 9वा अध्याय सांगतो, जड घडोनी महिला निघ ये भक्तीचे वाटे लाभ, जे पावशी अव्यंग निज धाम माझे. आणि म्हणून एक फायनल वाक्य सांगतो, बाहेरचं ज्ञान नसलं तरी चालेल, पण आतलं ज्ञान व्हावा. बाहेरचं ज्ञान शाळेपुरतं ठीक आहे, 13व्या अध्यायात अशी ओवी आहे, अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे. ज्ञान म्हणजे आतून जर ज्ञान आलं तर बाहेरचं आल्याशिवाय. बाहेरचं ज्ञान यायला काय लागतं? जुगार खेळायचं कोणतं ट्रेनिंग आहे का? कोर्स आहे का 3 दिवसाचा? राणी पालथी घालावा, एका उताना करावा. काय दारू प्यायचं ट्रेनिंग आहे कुठं? दारू पिताने डोळे झाकावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, चांगले कपडे खराब करावे, याला बेवडा असे म्हणतात. ती काय वाचायची गरज नाही. आणि आता आपल्याला घुसायचंय, साधू देवाकडे मागत नाही. इथं आपण आलतो, पण हे 3 वाक्य बाकी आयुष्याची शिदोरी. राग कळला, दुकानदारी करायची का तुला? गिरायकाशी नीट बोल. गिरायकावर धावला ते गोळ्या तू खाय. लोकांना वेळ नाही, लोकांना लई शेट विकारी केली अशी. 47% मार्क 10वीला पडले आणि तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघाला माहिती. तुला अक्कल येतो काय? कपडे काढून हल्ला पाहिजे हलकट. इथं 77 वाले बोंबला देण्यात, तू 47ची अगरबत्ती कुठून लावतो? टॉन घ्या नालाय का? आर्टला ऍडमिशन घे, गणपती बुडवाय कामायची. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू का? आला करतो प्रयत्न, पहिलाच प्रयत्न फेल गेला. उगाची येडे पैदा करायचे, गावाला तकलीफ द्यायची गेलं नाही. आणि त्याची आई म्हणते असू दे 47, त्यांना तेही नव्हते. ते तर कधी 35च्या पुढे गेलेच नाही, जाणारच नाही ना बाई. येडे पैदा करायचे. येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, मेला कावळ्याला त्रास. काय उपयोग आहे? आता 6 शब्द मला सांगायचे म्हणजे माझं एक वाक्य फायनल होईल. साधू देवाकडे मागत नाही, पण साधूला देव मागा म्हटल्याशिवाय. आता पहिले 3 प्रश्न तुम्हाला आहे महिला मंडळ. तुम्हाला 5 गुरुवार झाले यावर्षी आणि देवी प्रसन्न झाली, होणार नाही पण झाली. आता नीट ऐका बरं का महिला मंडळ सगळ्या. आणि देवी तुम्हाला म्हणायला लागली, बोल भक्तीनबाई बोल. देवी बोलत बरं का तुमच्याशी. आता आता मी नाही बोलत. आता देवी काय म्हणते ऐका, बोल भक्तीनबाई बोल. तू 5 गुरुवार अतिशय चांगले केले, एकाही गुरुवार तू नवऱ्याच्या पाया पडली नाही, सासऱ्याला कधी तांब्या भरून दिला नाही, आणि तब्येत बाकी तुझी वाढली. तू 52 रुपयाचा साबुदाणा 62 नेऊन घातला. आता मी तुला प्रसन्न आहे अशी देवी म्हणली. आणि देवीनं तुम्हाला 3 प्रश्न विचारलेत. ऐका बरं का बारीक. तुम्हाला स्वर्गाला जायचंय, नरकाला जायचंय का वैकुंठाला जायचंय? पटकन बोला. तुम्ही म्हणाल तिथं मी ती मॉल नेऊन घालणार. तुम्ही हा म्हणा. आता देवी प्रसन्न आहे तुमच्यावर. बोला. तुम्ही म्हणणारे वैकुंठाला. शब्द नीट आहे का बरं का? आता यांचं म्हणणं काय? वारकरी मंडळी पुरावे लिहून घ्या. वैकुंठी जावया तपाचे साया. 17व्या अध्यायामध्ये 3 टप आहेत. कायिक टप, वाचिक टप, मानसिक टप. आपल्याच्यानं होणार नाही, म्हणजे आपण वैकुंठाला जाऊ शकत नाही. चला, तुम्हाला जर स्वर्गाला जायचं असेल तर स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं. त्याला नुसतं पुण्य चालत नाही. 9व्या अध्यायात ओवी आहे, पापात्मक पापा नरका जायचे परी पापीचे शुद्ध पुण्य. आणि शुद्ध पुण्य आपल्याकडे नाही, आणि संपल्यावर खाली यावं लागतं. मग तर या पुण्याची पावटी सरे. म्हणजे तुम्हाला स्वर्गाला जायचं नाही आणि नरकाला जायला पाप करावं लागतं. तुम्ही करीत नाही. आपण पाहुण्याला चहा देतोच, बरोबर आहे, आदरातिथ्य करतो, म्हणजे आपण पुण्य करतो. म्हणजे तुम्ही स्वर्गाला जात नाही, नरकाला जात नाही आणि वैकुंठाला जात नाही. मग उत्तर द्या मला, तुम्हाला जायचं कुठं? आता एकच वाक्य सांगू का? कुठंच जाऊ नका, घरात नीट राहा. संपलं तुमचं. आणि आता तुम्हाला देव म्हणला बोल भक्ता बोल. 9,000चा बोकणे देवाला कापी
पितो आणि देवाला काय वाहतो माहिती का? खुर खुर. आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज? ती शिजत नाही. खुर जर शिजले ना मसोबा वासावच मिळाला, काहीच मिळायचं नाही. आपला असं जे 10 दिवसात 20 वेळा आरती करायची गणपतीची आणि शेवटच्या दिवशी आपण प्यायची आणि त्याला बुडवायचं, त्याला वरून दम द्यायचा, पुढच्या वर्षी लवकर या. तो म्हणला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार. आलाय का? तो मला शांताबाई लावली ना, मी तुझं डिजिटलच लावणार. पूर्ण श्रद्धांजली गेले मंडळातून हे. आणि जेवढे जेवढे ह्या वर्षी गणपती बुडवायला पेलते बेवडे ध्यानात ठेवा, तुम्ही पुढच्या गणपतीला नसणार. आणि असले तरी असे असणार. तुम्हाला देव प्रसन्न झाला, लय मार्मिक उत्तर आहे. तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? मोक्ष जर तुम्हाला द्यायचं ठरलं तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती. आणि तुम्हाला जर सुख आलं तर तुम्ही भजन करू शकत नाही, म्हणून मोक्ष सुख आणू लाथा. मग तुम्हाला जर मोक्ष नको, मुक्ती जर दिली तर प्रश्न असा आहे पुन्हा जन्माला यायचंच नाही. मग ह्याच डोळा हे भजन व्यर्थ ठरेल, आनंद लुटता येणार नाही. आणि तुम्हाला सिद्धी दिली, देऊन टाकली सिद्धी. हात लावीन तिथं सोनं, चपातीला हात लावला सोनं, पप्प्याच्या आईलाच हात लावला सोनं. सिद्धी लावी पिशे तयार कोण पुसे. मग ऐका 6च्या 6 वाक्य. वैकुंठाला जायचं नाही, नरकाला जायचं नाही, स्वर्गाला जायचं नाही, मोक्ष नको, मुक्ती नको, सिद्धी नको. मग पाहिजे काय? नलगे मुक्ती आणि धन संपदा संत संग देई सदा. ए देवा मला असं दान दे, दान दे. पंढरीनाथ मला एकच करणार, तुझा विसर पडू देऊ नको. 3 शब्द सांगू, तुझं रूप माझ्या डोळ्यात राहू दे, तुझं नाम माझ्या कंठात राहू दे आणि तुझे पाय माझ्या चित्तात राहून. येणं लगे मुक्ती आणि धनसंपदा. हाच प्रश्न नामदेवरायाला विचारला. नामदेवराय म्हणले माझी इच्छा एकच आहे, आकर्ण आयुष्य व्हावे तयापरा. नाथबाबाला विचारलं ते सगळे हे मला त्याशी काही घेणं नाही. मग तुकारामाला तुमची इच्छा काय? तर मागण्याचे आणि काही मागायचं नाही असं दरिद्रवाणी. काय करू देवा, थोबाड सोडितो काय करू देवा. पुरीच्या लगेच जुळणं, जावाई मिळणं, भाकर गिळणं, भात खाय द्या. काही लोक देवालाच म्हणतात काय करू देवा. 5 वर्ष लग्नाला झाले, पोरग होईन. देव म्हणले बुटाला तोंड हाणू, तुला बायको मिळेल द्यायची. भगवान गोपाल कृष्ण झोपेल. एक जण आलाय, तो पायाजवळ बसला नाही, डोक्याकडे बसलाय. एक जण आलाय, तो पायाकडे बसलाय.
गोपाळ कृष्णाने डोळे उघडलेत. दिसलंय ते पायाजवळ दिसलाय. बसलाय तो अर्जुन आहे. बोल अर्जुना, काय पाहिजे? ही डोक्याकडचं उकेल म्हणला. पहिला मी आलोय. देव म्हणले यायला काय? बसला कुठं याला किंमत आहे. मला झोपेतून उठल्यावर मला पहिला कोण दिसलाय? अर्जुन. तू डोक्यात का बसला? काय होतं? 70चं म्हातारा बिन माळ करी 4 वर्षाच्या नाताचा हरिपाठ पाठी. काय करतो ते 70चं ते घरात ठेवून नागान कोपऱ्याला अडचण. त्याचा उपयोग काय? मग या सांगितलं बोल तुझं मागणं काय? हे सांगितलं युद्धाची स्थिती आहे. देव म्हणले असं करा, ज्या बाजूने मी राहील त्या बाजूने शस्त्र बिस्त्र काही घेणार नाही. 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगल आणि बाकी सैन्य तुला घेऊन टाक. तो म्हणला तुला या तेल घेऊन काय करू? सैन्य दे, जा घेऊन म्हणला. ते गेलं सैन्य घेऊन. अजून माग नाही आलं. पाहत काय नाही. आणि देव अर्जुनाला म्हणले तुझं काय? देव म्हणले अर्जुन म्हणला मला नक्की माहिती जिथं तो आहे. अरे चंद्र ते चंद्रिका शंभू ते अंबिका संत ते विवेक दया ते धर्म संत ते ज्ञानी ते आत्मदर्शन सुमने ते वनील भाग्य ते उल्हास जिथं तू आहे तिथं जय आहेस. मी येण्याच्या नादी लागू कशाला? म्हणून बसलेली माणसांनी कधी ध्यानात ठेवायचं. मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. भंगार भुगार माणसाच्या नादी लागायचं नाही. 12वीच्या पोराची दुसरी ग्रॅज्युएटच्या पोराशी पाहिजे. 9वीच्या पोराच्या गळ्यात हात घालून येलंही कशा नाही. मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशी करायची. पुढे जाऊन सांगा मोठ्याशी दुश्मनी करण्यास सुद्धा कीर्ती आहे. बाबाजीने तुकोबाराला छत्रा दिलं तर ग्रंथात नाव आलं. रामेश्वराने तुकोबाराला तर दिलं ग्रंथात नाव आलं. विसोबा क्षेत्रानं माऊलीला तर दिलं ग्रंथात नाव आलं. मोठे जणांना लागा ते रावणाचं शिका बायको पळावली पण देवाचीच काय होईल ते होईल. फायदा झाला होईल म्हणजे काय? ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकेल. अहो त्याने घातलेच नाही तर फाडतो काय? तसं येडेवानी काय करतो? 27 लाखाचा बंगला बांधला भांडी घालण्याचे पैसे बुडीतो ना आलाय का? तुझ्याच घमीत असेल तर लाईट बीट बोलव नका. सांगणं झोपतो माय. गरीबाला का त्रास देतात? आणि आपली लोक आतापर्यंत कोणाला त्रास देतात? गरीबाला. सगळ्या समाजांमध्ये पाहिलं ना, सगळ्या क्षेत्रात, समाजात नाही सगळ्या क्षेत्रात कोणाला त्रास आहे? त्या भांडी घासण्याच्या बाईचे खरे कष्ट आहे. 3ऱ्या मजल्यावर बादली भरून नेती धुण्याची ओली. तिचे पैसे बुडी ती मार्शाल का नीट? अरे उलट म्हणलं पाहिजे बाई 100 जास्त घे. तुझी मुलं बाळ आहेत, तुझं उपजीविका याच्यावर आहे. त्या बिचारीला काय दुसरं साधन आहे? अरे ते तुमच्या भांड्यातलं उष्ट खाऊन जगती आणि तुम्ही तिचे पैसे पडिता. मागून खिचडी फाटेली याची आणि पुढच्या लावून तो फाडून टाकेन. अरे मग ही कोण शिवेन? तू असं या जेवण काय करतो? वाकेली डायकान पुढे चला. 15-20 वर्षापूर्वी महाराज कट्टर चोर होती. कट्टर. आता चोर सुद्धा भंगार आलो. पेट्रोल चोर, टायर चोर, मोबाईल चोर, टपरी फोडली गोवा चोरला. काय चोर आहे? एक दिवस जर तुम्ही 3 तास जर बातम्या ऐकल्या ना, 24 तास किंवा एबीपी 1 तास तर माणसाचा मेंदू आपोआप बंद होतो. आपोआप नुसते चोर. बघा तुम्ही आता 2-4 दिवसापासून नुसते पैसे चोर निघाले. टपरी फोडायचं बंद झाले आता. आणि ही लोक चोऱ्या करायला का लागली माहिती का महाराज? या हरामींना कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली. आता हे मुलानं 2 तास किंमत वाजवलं. मी म्हणतो 1000 रुपये घेतले. काय गैर आहे? घामाचे त्याचे कष्टाचे आहेत का नाही? कष्टाचे म्हणजे जे कष्टाचे असतील त्याला मिळालं पाहिजे. या हरामीने कामं करायचे नाही. कपडे बांधले, कपडे घालायचे. पेट्रोल चोर, टायर चोर, मोबाईलचं दुकान फोडलं, चार्जर नेले फक्त. बंगरी चोर कशामुळे झाले? या आरबीला कष्ट करायची सवय नाही, फुकाट खायची फक्त. बापाची पेन, कपडे घालायचे आणि त्याला खतपाणी आईचं. आई सगळ्या टोळीची मुकादम आहे. आई मध्ये लई खोडी. पोरग दारू पेलं बाप हाणायला लागला का आलंच मधी. हाणू नका, आपल्याला काही लई नाही. योकची आणि ते काही कायम पेत नाही. इतकी शहाणी आणि वरून पोराला म्हणते त्यांचं ऐकू नको, त्यांचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. मी म्हणून राहिले नाही तर
दुसरी नाही तुका नाही उलटली पुढे त्याने गेली असती. आता महिला म्हणलं मी तुमच्या मुलासारखी खरं सांगा महाराज मी मरण ना तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल मरणार नाही 5-25 वर्ष. पण पाया पडून एक वाक्य सांगतो महिलांना ऐकाल. महाराज म्हणून नाही ऐकत, महाराज म्हणून मरू द्या उलथू द्या, महाराज मरू द्या कीर्तन संपल्या. तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐकाल. तुमचा मुलगा म्हणून आयुष्यामध्ये तुम्ही काही करा महिला म्हणलं, पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य सांगतो, सांगू नये मी तुमच्या मुलासारखा आहे. फक्त तुम्ही नवऱ्याची प्रतिभा आहे ना कधी मुला देखत खराब करीत जाऊ नका. मुला देखत वाईट बोलायचं नाही नवऱ्याला कधीच नाही. खरं सांग तो कसाही जरी असला ना तो त्या घराचा खांब आहे. आयुष्यावर कष्ट केले त्याला फुकाट नाही मिळवलं. त्याला वाटलं नाही का माझ्या हातात कधी चांगलं घड्याळ असावं, त्याला वाटलं नाही का माझ्या गळ्यात एखादा तोळा सोना असावा. त्याला आयुष्यभर मुलांसाठी कामाचं. आणि तुम्ही मूर्खासारख्या पोरांची बाजू घेऊन नवऱ्याची प्रतिमा खराब करता ज्याचं त्याला पटत नाही. उलट पोराला बाप पोराला हाणत असेल ना बाप आपण थांबायचं नाही तिथं, निवांत होऊ द्या कार्यक्रम काय फरक पडत. जरा रेटून द्यायचं मग म्हणायचं मी आहे ना. आलीच थोबाड वाशीत मध्ये पोरीच्या हातात मोबाईल पाहिला आणि बापानं खाटकन कानपट्टी ठेवून दिली पोरीच्या. कशाला पाहिजे तुला मोबाईल, काय चूक केली त्यानं. आलीच दम नाही काढली आलीच असावा प्रसंगाला. असावा प्रसंग आला प्रसंग गेली बॉम्बल्ली पोर. खतपाणी कोणाच आहे आईच. आईनं उलटी चापटू लागली पाहिजे. पण एक वाक्य सांगा, भाजीला तेल नसलेलं चालेल. तुमची मुलं बाळ जर चांगली निघली ना तर तुम्ही गल्लीने केव्हाही वरमान काढून चालू शकता. तुमच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या, पोरं मूर्ख असू द्या, तुम्ही गल्लीने वरमान काढू शकत नाही. आपलं राष्ट्र जिजाऊच आहे, आपलं राष्ट्र आई जिजाऊच आहे, आपलं राष्ट्र आई तुळजाभवानीचं आहे, आपलं राष्ट्र अहिल्याबाई होळकरांचं आहे, सावित्रीबाई फुलेंचं आहे, जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाईचं आहे. आपल्या मुलीच्या अंगात कपडे कसे याची लाज तिच्या आईला वाटली पाहिजे. मुलीच्या अंगात 5,000चा ड्रेस असावा पण हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. आपली मुलगी घरातून बाहेर पडताना त्याचं किती अंग उघड आहे याची लाज तिच्या आईला वाटली पाहिजे. थोबाड फोडून टाकलं पाहिजे पोरीचं, फटकावली पाहिजे पोरगी. केस कोणीकडे आहेत, केस बघा, बांगडी नाही हातात, ठोंदे 2-4 कानपडीत बांगडी घाल, केसांची स्टाईल बघ. आता एक भांगीत का डेंजर आलाय महाराज, तो देव येणी भांग्याला पॉप आलाय. पॉप तो पॉप भांगीत का डेंजर आहे. त्याला मध्ये खड्डा आहे, पुढं झटका आहे, इथून इकडं पुढं झटका आहे. म्हणजे इकडं लसणाचा वाफ आहे, इकडं कांद्याचा वाफ आहे, मध्ये डोंगळा आहे. मुलीचा मोबाईल तपासा, 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन येतो, सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कोण होतो घरात, कोण होतो. मग तिचा बाप म्हणला नाही रे बाबा नाही, आपण पुढे जन्माला आलोय.
माहीत त्या काढून माझी जरी 2-4 वर्ष निघतील एवढं म्हणलं सहज निघतील. सोनं वाईट नाही मला म्हणलं, सोनं फार चांगलं आहे, सोनं फार चांगलं आहे. आपल्या बायकोच्या गळ्यात लय सोनं असं वाकली पाहिजे बायको. कारण सांगा तुम्हाला, कारण सांगा, सोनं फक्त नीतीच्या डबीत ठेवा, धर्माचं कुलूप लावा, सोनं चांगलंच आहे. आपला देशच सोनेरी होता. वन होती, वनात झालं होती, झाडाला फांद्या होत्या, फांद्यांना पानं होती, पानावरच्या चिमण्या मनात होत्या. देव मागणाऱ्याला देत नाही. गादीवर बसले आणि मागितलं, बोला काय पाहिजे. लक्ष्मणानं सांगितलं तुझी चरण सेवा, उर्मिलेनं सांगितलं तुझी चरण सेवा, पण शेवटी राहिली ती शत्रुघ्नाची बायको उत्सृत कीर्ती. तिने मागितले फक्त वल्कले. का? राज्य फुकट मिळाले, वल्कले पाहून त्याची पूजा केली जाईल. मग तुकाराम महाराज, मला तुमची इच्छा मला सांगा. देवा खरं सांगू, काही मागणे आम्हा अनुचित, वडिलाची जित जाणत नाही. फक्त माझी एक इच्छा आहे. काय घ्यायची भावी माझी दंड नंदगे काठी तीर्था आटी ब्रह्मन. मला काहीच नको. मग एक पुरावा ऐका. याची अम्मा करणी काम, याची भावी माझी, याची थोर भक्ती आवडते देवा. हेची माझी एकच इच्छा आहे. मी किती वेळा जन्माला येईल आणि किती वेळा मरेल, पण तुझी चरण सेवा शब्द आहे. हेची व्हावी माझी आस. मला आयुष्यभर एकच पाहिजे की तुझा दास. आता इथे एक शब्द नीट ऐका बरं. तुकोबारायाचा गाथा, ज्ञानेश्वरी, नाथांचं भागवत आणि वारकरी संप्रदायातल्या कोणत्याही माणसाला मी करतोय असं म्हणण्याचा अधिकार नाही. त्याला दास व्हावा लागेल. ज्ञानोबाराय असे म्हणले नाही का असं मी म्हणतोय. ज्ञानोबाराय म्हणले मला असं वाटतंय. तुकाराम महाराज म्हणले मला असं मी करतोय हे म्हणत नाही. आणि हा अधिकार फक्त दोघांनाच आहे, तुकोबाराया, ज्ञानोबाराया, वारकरी संप्रदाय संतांना. माझं म्हणणं जे आहे हे मी फक्त तुम्हाला सांगितलं पाहिजे. तुमच्यावर लादण्याचा अधिकार मला, कारण त्याचा उपयोग नाही. 8व्या अध्यायात 200 नंबरची ओवी अशी आहे, लोखंडाचं सोनं होईल पण त्या सोन्याचं परत लोखंड नाही म्हणा. 201 नंबरची ओवी अशी आहे, दुधाचं लोणी होईल पण त्या लोण्याचं परत दूध नाही म्हणा. एकदा तुमची जिंदगी बर्बाद झाली ना 18 आणि 22ला, तुम्ही जर नोटात डुप्लिकेट छापायला लागली आणि या देवानी करायला लागले ना, एकदा कार्यक्रम झाल्यावर खानदानीत उतरायचे नाही परत. नाही नाही नाही, ही परत तुम्हाला काहीच करता येणार नाही. एक 22 वर्षाचं वय क्वाटरीमध्ये भंगारमातामध्ये जर गेलो ना तर म्हातारपणाला तुम्ही देवाच्या गळ्यात मुडकं घालून जरी पडले तरी तुमचं वाटोळच होईल. एवढं ध्यानात ठेवा. नाही नाही इथं चालत नाही, नाही नाही इथं चालत नाही. मला लोखंडाचं सोनं होईल पण त्या सोन्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा तुमची जिंदगी बर्बाद झाली ना मला, आमचं काय, आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय काय धंदा. आम्ही निघालोय पैसे कमाय, तुम्ही लागली जमिनी काय सुधारायचं पाणी. तुम्हाला काय आता आमच्या पुढे बसले का खरंय खरंय पटलं आपल्याला खरंय, मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा. असं नाही चालत. आणि असं
असतं. इथून पुढे तरी आता चालणार. काळ फार वाईट आलाय, काळ फार वाईट आलाय. रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे कसे आपले राहतील. जी बहीण आपल्याला राखी बांधत होती ती जमिनीचे बाजार वाढलेत, आपल्या विरोधात दावेदार आहे जेलमध्ये. आता बहीण जर भावाच्या विरोधात कशी दावा लावती तर ओवाळी ते भावराया हा सिनेमा दाखवायचा कोणला. पोरग जर गप्पा गप बापाच्या अगोदर मरत आहे, बाप पोरं मेले बाप आहेत. पोरं मेली म्हणजे शिमेव नाही मेली, डीजे पुढं मिळालं ती धडाकलं ते सगळ्या पोरात मेलय. जोरात बांधावरून कलटी मारून आलो या मिळालं ती. हो पोरं जर बापाच्या नाही काल फार वाईट येणार आहे. अजून 5 वर्ष नाही दावे बिवे सुद्धा बंद होणार. बापाचा दावा सुद्धा घालणार नाही लोक, दावा सुद्धा उपता देणार लोक बामणाला. पॅकेज कावळाय तू चाल, भातही तू शिजव आणि चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचा कर टाकून. ही माणसं इथून पुढच्या कालावधीमध्ये फक्त मातृपितृ सेवा करणारा, धर्माभिमान ठेवणारा आणि संप्रदायाची तत्व पाळणाराच माणूस सुखी राहील. मातृपितृ सेवा करणारा, धर्मतत्व पाळणारा आणि वारकरी संप्रदायाचे नियम पाळणार, बाकी त्यांचा सुपडा साफ होणार. हो 300 रुपयाचा गुरुजी 36,000वर गेलाय तरी ग गावताच ग गांजाचा नाही झाला भाऊ. नाही हे दिवस कधी निघून जातील सांगता येत नाही. भीष्म रडले पितामह, तू कोण आहे. माणसं म्हणता हे नाही, काही माणसं 15ची पेतर म्हणतात आपल्याला कोणी नाद लागत नाही. अरे घाणीने भरलेल्या गाडीला हॉर्न बसवायची काय करत. तो आपल्या कोणी नादी लागत नाही. अरे घाणीने भरलेल्या गाडीला हॉर्न बसवायची काय करत. लोक वासना बाजूला जाते, त्याला हॉर्नची काय करत. हे चालत नाही महाराज. हे काल होतं आज होतं असं नाहीये महाराज. हो नवीन आणायचं काहीतरी. मोबाईल वापरते लोक, त्याचा किती वापर असावा. येणं होईपर्यंत येणे झाले लोक. कुठेही मोबाईल. प्रेत जळतय, प्रेत 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 स्मशानात. काही अडपट इकून येत आणि काही इकून येत. मग इकडे त्याला इकडे दिसतोय का नाही एवढं सांगा मला. नाही दिसत तरी यानं त्याला फोन केला, हॅलो पेटलं तुझ्या बाजून.